सकाळी सकाळी ना आमची गडबड अशी चालू होती का लेकरांना नाही का माझ्या आईच्या इकडं 8 दिवस झालं जायचं म्हणतायत, पण मी नको नको म्हणत होते. मग काय माझ्या बारक्या बहिणीच्या घरचे नाही का तिला आणायला जात होती, ती बाळातीन झाली ना, मग तिला आज आणायला जायचं होतं. तर मग चला मग त्याच गाडीमध्ये जा म्हणलं तुम्ही. ते इथूनच जातात आमच्या गावावरून. मग ते म्हणले आम्ही गाडी थांबवतो, तुम्ही या तिथं नेऊन सोडायला लेकरांना. बघा लल्ला नाही का त्याची बॅग मस्त भरतोय. लेकरांना आजी आजोबाच्या घरी जायचं म्हणलं का लय एक्साइटमेंट होतं. मग त्याची बॅग वगैरे भरून झाली का म्हणलं चला त्यांना जरा टाईम आहे यायला, अर्धा एक घंटा, तर तुम्ही जेवून घ्या म्हणलं. लेकरांना नाही का जेवण पण जात नव्हतं खुशीमध्ये. मीच बळबळ म्हणलं चला वरण भात थोडं थोडं खा. मग त्यांना नाही का 3-4 वाजतात घरी पोहोचायला. म्हणलं जाऊ द्या घरी इथं जेवण करून जा. मग वाटामध्ये नाही का दुसऱ्याला काय मागितलं की चांगलं नाही वाटत ना. मग मी त्यांना जेवू वगैरे घातलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग त्यांच्या मधामध्येच फोन आला. म्हणलं चला पटापट उरकून घेऊ आपण. आणि त्यांना 5 मिनटं 10 मिनटं टाईम होता. तर चला म्हणलं जेवण झाल्यानंतर चला निघा म्हणलं. म्हणजे रोडपर्यंत जायला 5-10 मिनटं लागतातच. मग आम्ही निघालो. परीला तर एवढं खुशी झाली ना जायची. मग गाडी दूर उभी होती. चला मग त्यांना गाडीमध्ये बसून देऊन मी घरी निघालेलो होतो. घरी आल्यानंतर असं डोकं दुखत होतं. लेकरं गेल्यानंतर असं खाली वाटत होतं ना, असं करमतच नव्हतं. चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.